विषय काय झाला, बाहेर जाणार आहे मी आणि लईच अजून भांडलेले यायचे. धुणं काय आल्यावर धुणार आहे मी. पाणी काय काल भरलं आहे त्यामुळे पाणी काय येत नाही आता. आणि त्यामुळे मी नाश्ता आणला आहे बाहेर. आज आणल्यात आईसाहेबांना पोहे. गरम गरम आहेत सध्या तरी. बरेच दिवस झालं पोहे खाऊन. आणि तुमचा भाऊ त्यात बाहेर पण जाणार आहे त्यामुळे मस्तपैकी पोहे आणल्यात. एक नंबर पिवळं भडक. काय जातो बाबा. हा 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 एका ठिकाणी आपलं पोहे मिळतात नाद करायला. किती लवकर उठून बसल्यात बघा आमच्या आयुष्यावर. मी खात नाही, मला भांडी धुवायची आहेत, आंघोळ घालायची अजून, पाणी ठेवायचे आंघोळीला. खा हे पोहे आहेत, हे आमच्या आई साहेब आहेत. खाऊन घे तेवढं आलो, भांडी घेऊन येतो चालू काय. आणि पाठ करून आवर बहुत टाइमपास करत बसून मी जाणार आहे बाहेर. थंड असली पडल्या भावनो तरी पण आता एवढ्या थंडीत तुमचा खूप भांडी घासत बसला. गार पाण्यात हात घालायचं म्हणजे अंघोळ काटायला आता पर्याय नाही, कारण जायचं आपल्याला बाहेर. जायचं मला म्हणते फक्त व्हिडिओमध्ये सांगतोस भांडी काय शुद्धच नाहीच. तर त्यांच्यासाठी भाव बघा, तुमचा भाऊ भांडी होतोय तर रोज रोज व्हिडिओ करत नाही. कारण रोज रोज माणसं व्हायचं त्यात एकच बघून. आणि आज जरा जमतो भाऊ जायचं आपल्याला बाहेर. इकडे बाहेर पडणार आहे आणि टायमात आणि परत जेवायच्या टायमाच्या आज 10:30-11पर्यंत आणि मला त्याला लागतं. कारण आई साहेबांना देवीश्वर एकट्याला सोडून चालत नाही. म्हणताना फक्त भरून सोडून घेऊन घेतो आपण. कारण तर असलेला आले जाऊतो बहिणी. आपल्या ज्या पण बहिणी घरातलं कामं करून बाहेरचे कामं करतात सगळं आहे त्यांना आपल्याला कुणाचे बी काम हो ती आपल्याला होत नाही ते. झाले जाणार आहे 4 वाजता. ओके तर आपले हे काल आणलेली पाईपसने आणि मी टाकायची विसरलेलो भावानो. त्यामुळं विषय काय झाला, सकाळच्या 3 वेळा बाहेर जाऊन आले. असं पायात लागले तुडवायला. नालीत आत येताना सगळं पायाला पाणी लागते. सगळं व्यवस्थित टाकून घेतो म्हणजे मला आत बाहेर जाताना असं टॅन असं पाय पुसा बरं पडते. आंघोळीला ठेवले पाणी, सगळं पायापासून आपल्या हातरून घेतल्यात. तर प्यायचं पाणी आणायचं ते काय नंतर आल्यावर आणणार. मी जाणार आता कोल्हापूरला, तर आल्यावरच बघणार काय काम आणि आपली काय नाही. मी असतो भावानो आणि माझ्या बहिणीनं जरा काळजी घ्या. आलो 3.5 मिनिटात नाही तर तास 2 तास जातील मला याला. अजून चालू आहे आमच्या आईसाहेबांचा नाश्ता चालू आहे आवरून द्या. तसं पण मी अजून आंघोळ करायचं आहे. निवांत अजून अर्धा तास जाणारच आवरायला. आवरून घेतो आणि मग येतो. जस्ट नाव भावनो आणि माझ्या बहिणीने मी कोल्हापूरपासून आलेलो आहे. आणि घरात पोचल्या मम्मीने काय प्रश्न विचारला सर, काय विचारलंयस मला तू? भिजून आलास काय? तर तुम्हाला एवढा रेनकोट घालून पूर्ण पॅक झालेलं मी जाताना बघितले. आपण पूर्ण रेनकोट घालून टोपी घालून सगळा एवढा पॅक झालतो की नाही एवढं पाणी प्यायला जाणार. आले पहिलं काय विचारले, भिजलास काय? तर एवढी काळजी कसं आता काय बोलायचं उत्तर तर काय द्यायचं म्हटलं, नाही भिजलो जरा बस पाणी थेंबर पडल्याला म्हणलं तर पाठीत वळावा तेवढंच भिजले, बाकी काही भिजायला नाही. आले व्यवस्थित. तर आता डबा बी घेऊन आलो येता जेव्हा बसणारा पोटवरून. तर एवढा बारकासा किस्सा करला तो म्हटलं तुम्हाला सांगायचा. चेष्टा मस्करी करत करत आम्हाला जवळजवळ 5-5:30 वाजल्यात. आता आमच्या राणी सरकार बघा इथं गेम खेळत बसल्यात निवांत चष्मा घालून. जसं काय ऑफिसर प्रोफेसर असल्यावर कुठली गेम खेळायला का माहीत नाही, खरं खेळायला लागल्यात. मी तर आत्ता फॅन लावूनच बसलेलो कारण एवढं उकडालं तर दार झाकल्यावर. मगाच पाऊस आला तर म्हणून दार झाकलो तर दार झाकलं तेव्हा उकडा लागलं. म्हणताना आता फॅन लावून बसलेलो पण फॅन बंद केला. तर आजच्या पुरतं एवढंच भावनो आणि माझ्या बहिणीनो. चला काळजी घ्या, भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जाता तुमच्या भावाला सबस्क्राईब मारा.